नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, AK एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण इयत्ता 4थी प्रथम घटक चाचणी विषय गणित प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत। ही प्रश्नपत्रिका 20 गुणांसाठी आहे। प्रश्न क्रमांक पहिला, त्यातील अ, खालील उदाहरणे सोडव। 3235 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहा, म्हणजेच दिलेले जे अंक आहेत ते इंग्रजीतून लिहायचे आहेत। खालील संख्यांचा लहान मोठेपणा ठरवा, यापैकी योग्य चिन्हांचा वापर करायचा आहे। 2506 हे 2215 पेक्षा मोठे आहे। विस्तारित रूपावरून संख्या लिहा, 9354। उत्तर ब प्रश्न, खालील संख्या विस्तारित रूपात लिहा। 3185 लिहून दाखवलेली आहे आणि त्यानंतर 9658 ती सुद्धा संख्या लिहून दाखवली आहे। प्रश्न क्रमांक 2 अ, पुढील बेरजा कर। 3 गुणांसाठी विद्यार्थ्यांनी वहीमध्ये ही बेरजेची उदाहरणे लिहून घ्यायची आहेत आणि स्वतः बेरीज करायची आहे। आलेली बेरीज आणि इथे दिलेलं उत्तर बरोबर आहे का ते स्वतः पाहायचं आहे। इथे तीनही उदाहरणं सोडवून दिलेली आहेत, त्या उदाहरणांचा सराव करा। यानंतर ब प्रश्न, प्रतीकांवरून संख्या तयार कर आणि अंक व अक्षरे लिही। 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे। 42121 ही संख्या इथे रेषेवरती डॉट दिलेले आहेत, त्यावरून संख्या तयार करायची आहे। अक्षरात सुद्धा संख्या लिहून दिलेली आहे, 42121। याप्रमाणे विद्यार्थ्यांनी उत्तर लिहायचं आहे। यानंतर आपण पुढील प्रश्न पाहणार आहोत। प्रश्न पाहण्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सर्व प्रथम घटक चाचणी किंवा आकारिक चाचणी क्रमांक 1 प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत, त्यांचा सराव करा। प्रश्न क्रमांक 3, त्यातील अ, खालील वजाबाकीची उदाहरणे सोडवा। 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे। वजाबाकीची इथे उदाहरणं दिलेली आहेत, विद्यार्थ्यांनी वहीमध्ये त्याचा सराव करायचा आहे आणि उत्तर चेक करायचं आहे। त्यानंतर ब प्रश्न, खालील बेरीज उभी मांडणी करून करायची आहे। 1 गुणांसाठी हा प्रश्न आहे। उदाहरण सोडून दाखवलेलं आहे, ते व्यवस्थित पहा। बेरीज कशी केलेली आहे, हाच्याची बेरीज आहे। यानंतर आता आपण पुढील प्रश्न पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 4, त्यातील अ, प्रत्येक अंक एकदाच वापरून 4 अंकी 3 संख्या तयार करायच्या आहेत। 9058, 8590, 5890 या संख्या तयार करून दाखवलेल्या आहेत। यानंतर ब प्रश्न आहे, रिकाम्या जागा भर। 3 गुणांसाठी हा प्रश्न आहे। आकृती दिलेली आहे, आयताची आकृती दिली, चौरसाची आणि त्रिकोणाची। चौरसाला 4 बाजू असतात, आयताला 4 बाजू असतात आणि त्रिकोणाला 3 बाजू असतात। आकृतीचं नाव पण लिहायचं आहे, कडांची संख्या म्हणजेच बाजू किती आहेत ते, आणि कोपरे। आयताला 4 कोपरे आहेत, चौरसाला 4 आणि त्रिकोणाला 3 कोपरे आहेत। यानंतर पुढील प्रश्न आहे क, क्रमाने संख्या लिही। 3 गुणांसाठी हा प्रश्न आहे। खाली काही संख्या दिलेल्या आहेत, त्यापुढे 3 संख्या क्रमाने लिहायच्या आहेत। आता तो आपण प्रश्न पाहूया। क्रमाने संख्या दिलेला 399, त्याच्या पुढील क्रमाने संख्या 400, 401, 402, त्यानंतर 200, पुढील संख्या 201, 202, 203, 597, पुढील संख्या 598, 599, 600। अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे। धन्यवाद। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील।